मित्रांनो नमस्कार, मी रवी मुठाळ. खूप दिवसाचा व्हिडिओ नाही बनवला म्हणून आज म्हणलं व्हिडिओ बनवा. एक चांगला संदेश शेतकऱ्यांना द्याव अशी मनात भावना झाली. आणि सकाळीच उठलो आणि घरचे जे रोपटे लावेल होते ते शेतामध्ये लावायचा खूप दिवसाचा प्लॅन होता, पण दिवस शोधत होतो. श्रावण मासातील हा सोमवार खास मानलेला जातो, म्हणून काहीतरी विशेष या सोमवारी करायचे होते. आणि सर्वप्रथम सकाळी उठलो, नंतर देवपूजा आटपली आणि घरातील सर्व कामं लगबग करून शेतामध्ये आलो. आता शेतामध्ये आल्यानंतर माझ्या शेतामध्ये सर्वात मोठाले लिंबाचे झाड आहेत. हे बघू शकता आपण. हे आपल्याला ऑक्सिजन देत असतात. तर असे सर्व लिंबाचे झाड 12 ते 13 ठेवलेले आहेत. मी एक लिंबाचे झाड तोडलेले नाही. आणि नवीन रोप लावायचे म्हणून विशेष संदेश शेतकऱ्यांना मी जलताराचे खड्डे जेव्हा आखरी मीटिंग होती HDO साहेबासोबत, HDO मॅडमसोबत आणि तलाठी मॅडमसोबत, तेव्हा मी हे स्वतःहून रवी मुठाळनी प्रस्ताव दिला होता की बुवा आपल्या गावामध्ये अशी योजना करण्यात यावी की आपलं भविष्य हे टिकून राहिलं पाहिजे. आता भविष्य टिकवायला आपण जर निसर्गाची काळजी केली तर आपलं भविष्य टिकून राहील. निसर्गाची काळजी जर नाही केली तर आपलं भविष्य असं म्हणा की आता उडतच चाललेलं आहे. जसं रसायन खत वगैरे वगैरे टाकू तर तसं झालं नाही पाहिजे बुवा. म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की एकरी एक झाड तरी वृक्षारोपण करावे अशी विनंती. आज आम्ही शेतामध्ये आल्यानंतर सर्वात पहिलं आहे फुलांचे झाडं, हे बघू शकता. नंतर हे बेलाचे झाड लावले आहेत. हे आंब्याचे झाड आहेत, हे बघू शकता. हे बघू शकता. काही लहान मोठे झाडं मी आमच्या शेतामध्ये टाकलेले आहेत. तर हा व्हिडिओ फेमस होण्यासाठी नाही, तर हा व्हिडिओ एक संदेश म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवायचे कार्य करत आहोत. तरी तुम्ही काळजीपूर्वक, बरसातीचा टाईम आहे, आता श्रावण सोमवार झडीचे टाईम आहेत, तर रोपटे लागू शकतात. तर तुम्ही सर्वांनी येऊन शेतामध्ये एकरी एक तरी झाड लावावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. व्हिडिओ जर आवडलाच असेल तर लाईक करायचा, नाही तर काही टेन्शन नाही घ्यायचं. बघायचा, बंद करायचा आणि सट झोपायचं. रामकृष्ण हरी.